डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या अर्थशास्त्राचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. पहिला प्रश्न होता तो म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन, पण कंसामध्ये तुम्हाला GNP दिले. तो शब्दप्रयोग या ठिकाणी महत्वाचा आहे. ठीक आहे. GNP मोजताना एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे GDP मध्ये खालीलपैकी कोणता घटक मिसळला जातो? तर GNP म्हणजे काय असतं तर GNP = GDP अधिक त्याच्यामध्ये परदेशातून मिळवलेलं निव्वळ उत्पन्न हे त्याच्यामध्ये येणार आहे. परदेशातून मिळवलेलं निव्वळ उत्पन्न. मग ते पर्याय कुठं दिसते तर पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला ते उत्तर दिसते. ठीक आहे. त्यामुळे हे ACD वगैरे कोणतंच त्या ठिकाणी येणार नाही. की एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणतो, देशाच्या नागरिकांनी एका वर्षात मिळवलेलं एकूण उत्पन्न, मग ते देशात असो किंवा परदेशात. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि GDP म्हणजे काय असतं? GDP म्हणजे एक देशाच्या भौगोलिक सीमा जी असते त्या सीमेच्या आत तयार झालेलं एकूण उत्पादन म्हणजे GDP म्हणतो. मग त्यामुळे GDP मध्ये जेव्हा आपण परदेशात मिळवलेलं निव्वळ उत्पन्न मिसळतो तेव्हा आपल्याला GNP मिळणार आहे. जे मी आता सांगितलं तेच इथं लिहून दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये की GNP म्हणजे काय तर देशाच्या नागरिकांनी एका वर्षात मिळवलेलं उत्पन्न, मग ते देशात असो की परदेशात. आणि GDP म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत तयार झालेलं एकूण उत्पन्न. GDP मध्ये जेव्हा आपण परदेशात मिळवलेलं उत्पन्न मिसळतो तेव्हा ते GNP मिळतं. तर हे लक्षात ठेवा. एक बेसिक प्रश्न होता त्यावर विचारलेला. दुसरा प्रश्न विचारला होता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या म्हणजे त्याच्यामध्ये इथं शब्दप्रयोग काय वापरलाय? आरोग्य या डायमेन्शन्स मध्ये खालीलपैकी कोणत्या उपघटकांचा समावेश होतो? आता तुम्हाला अगोदर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं आपण त्याला म्हणतो. ह्याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स असतात. किती डायमेन्शन असतात? 3. पहिला डायमेन्शन्स असतं त्याला आपण आरोग्य म्हणतो, दुसरं डायमेन्शन्स असतं त्याला आपण शिक्षण म्हणतो आणि तिसरं डायमेन्शन आहे त्याला राहणीमानाचं. हे एकूण 3 डायमेन्शन असतात आणि ह्या 3 डायमेन्शन्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे उपघटक असतात. परीक्षेला इथं प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय? आरोग्य या डायमेन्शन मध्ये म्हणजे ही जे पहिलं डायमेन्शन आहे याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? आता आरोग्य म्हटल्यानंतर तुम्हाला इथं उत्तर द्यायला काहीच अवघड नाहीये. पोषण आणि बालमृत्यू दर हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. मग राहिला मुद्दा शिक्षण या घटकामध्ये कोणता मुद्दा असणार आहे तर शिक्षण हे जे तुमचा घटक होता हा जो शिक्षण घटक होता याच्यामध्ये शालेय शिक्षणाची उपस्थिती म्हणजे शालेय उपस्थिती आणि शालेय शिक्षणाची वर्ष हा येणार आहे. आणि राहिलेला जो मुद्दा होता म्हणजे पिण्याचं पाणी, स्वच्छता, वीज, मालमत्ता, त्यानंतर वीज, पिण्याचं पाणी, स्वच्छता, वीज, मालमत्ता, याच्यानंतर घर,
त्यानंतर स्वयंपाकाचे इंधन हे बी त्याच्यामध्ये ऍड करा आणि हे सगळे घटक कशामध्ये येणार, राहणीमान या घटकामध्ये येणार. म्हणजे बाकी सगळे उपघटक आहेत ना ते कव्हर होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 2चं. पुढचा प्रश्न बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे? आता भारतात राष्ट्रीय उत्पन्न करण्याची जबाबदारी एका संस्थेला दिली, आपण त्याला काय म्हणतो, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आता हे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस कोणत्या 2 संस्थांचं विलिनीकरण करून करण्यात आलेलं आहे. एक तर आपली CSO संस्था होती प्लस त्याच्यामध्ये NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ह्या दोघांचं विलिनीकरण करून ही नॅशनल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय किंवा याला नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाची अधिकृत आकडेवारी असू द्या, ते मोजण्याचं काम, प्रसिद्ध करण्याचं काम ही NSO संस्था करत असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर. आता या ठिकाणी प्रश्न MPSC मध्ये जसं कन्फ्युज केलं तर त्या घटकावर प्रश्न सिंपल आहे. खालीलपैकी कोणता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा मुख्य उद्देश आहे? आता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 3 डायमेन्शन्स येतात, हे आपण आत्ताच बघितलं. त्यामध्ये पहिलं डायमेन्शन्स होतं आरोग्य, मग शिक्षण आणि मग राहणीमान. तर ह्याच्यावरनं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक B. या ठिकाणी तुम्हाला काय दिले, फक्त उत्पन्नावर आधारित गरिबी मोजणं येणार नाहीये किंवा शहरी आणि ग्रामीण बेरोजगारीचं तुलना करणं हे काही MPIचा उद्देश नाही किंवा देशाच्या दरडोई उत्पन्नाची गणना करणे असा कोणताच मुद्दा येणार आहे का? नाही. तर तुम्हाला जेव्हा MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं जेव्हा विचारलं जाईल, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान यासारख्या अनेक क्षेत्रामधल्या वंचितांचं एकत्रित मोजमाप करणं हे काय असणार आहे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, अर्थशास्त्रामध्ये आपण त्याला इन्क्लूड काय केलंय तर सांगण्याचा उद्देश एकच होता, अर्थसंकल्पातल्या ज्या घोषणा असतात, महाराष्ट्र संकल्पात जी घोषणा रिसेंटली करण्यात आली त्याच्या संदर्भातला प्रश्न. म्हणजे अर्थसंकल्पातले जे मुद्दे आहेत ना ते आपण एक ह्याच्यामध्ये ठेवलेले. ठीक आहे. तर अर्थसंकल्पीय घोषणेनुसार आता इथं प्रश्न काय म्हटलंय बघा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? ऑप्शन दिले, तुळापूर पुणे मधलं, उडुबुद्रुक पुणे मधलं, त्यानंतर संगमेश्वर रत्नागिरी आणि रायगड किल्ला. आता कोणत्या ठिकाणी शिवछत्रपती म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे? तर हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. तर भव्य स्मारकाची घोषणा ही आता अर्थसंकल्प म्हणजे रिसेंटली झालेला आत्ताचा, तर त्याच्यामध्ये संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी कोकणातल्या संगमेश्वर या ठिकाणी हे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा आता जे अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये करण्यात आली. तुळापूर असू द्या किंवा वडाबुद्रुक असू द्या, हे त्यांच्या बलिदान स्थळ व समाधी स्थळाचं स्मारक आहे. कशाचं? बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाचं स्मारक आहे. ते सुद्धा प्रगतीपथावर काम आहे, परंतु एक नवीन भव्य स्मारकाची घोषणा रिसेंटली झाली तर ते आहे संगमेश्वर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान सूर्यघर वीज योजना संदर्भात 0 to 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी राज्य शासनाने कोणती योजना सुरू करण्याचं ठरवले? म्हणजे पंतप्रधान सूर्य घर वीज योजने याच्या संदर्भात आता ही सुद्धा तरतूद रिसेंटली झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं केली होती. आणि सरकारनं काय म्हटलं होतं तर हे जे पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेदरम्यान 0 to 100 युनिट जे वीज वापरणारे ग्राहक आहेत तर त्यांच्यासाठी छतावरचं सौर ऊर्जा संच खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे. आणि याचा फायदा किती होणार आहे? 1.5 करोड वीज ग्राहकांना त्याचा फायदा या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे असं शासनानं सांगितलेलं आहे. तर हे चर्चेतली न्यूज आहे आणि ही घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यामुळं आणखी चर्चेमध्ये होतं. हे लक्षात ठेवा बरं का, अर्थसंकल्प किंवा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल ना याच्यावर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले जात आहेत. ज्या पूर्व परीक्षा होतात ना त्या पूर्व परीक्षेमध्ये. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार ऑक्टोबर 2019 ते 24 या कालावधीमध्ये देशातलं जे एकूण थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आणि तो सध्या चर्चेमध्ये होता आणि महाराष्ट्र हे सर्वोच्च स्थानी होतं. लक्षात ठेवा की जे थेट परकीय गुंतवणूक आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी. तर हे
आपल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेलं आहे सरळ की ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जे परकीय थेट गुंतवणूक झाली महाराष्ट्र अव्वल आहे आणि किती टक्के? 31%. आता या टाईपचे प्रश्न आहेत ना हे फॅक्च्युअल आहेत, तुमच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेले आहेत महाराष्ट्राच्या आता झालेला रिसेंटली, तर त्याच्यावर हा प्रश्न आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला टेस्ट सोडवताना अवघड वाटेल पण हे लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत लाभार्थ्यांना अंदाजे किती कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आले? हे सुद्धा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाच्या संदर्भात दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा हा आकडा किती होता की हे घोषित केले. बरं, दुसरी गोष्ट काय आहे, ही योजना सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेवर परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहे. याचं करेक्ट आन्सर येतं 17,505.90 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आले. कधीपर्यंत? डिसेंबर 2024 पर्यंत. किती कोटी लाभार्थी महिलांना देण्यात आले असं या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगितले? तर त्याच्यामध्ये सांगितले 2.38 कोटी महिलांना. किती? 2.38 कोटी महिलांना 17,505.90 कोटी रुपये एवढं डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेलं आहे आर्थिक सहाय्य, हे घोषणा केली गेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला किती आर्थिक मदत दिली जाते? आता हे किती दिली जाते? 6,000 रुपयांची मदत दिली जाते. हे लक्षात असू द्या की 2,000 रुपयांचा 3 हप्त्यामध्ये वाटप केलं जातं समान हप्त्यामध्ये आणि बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होते. हे लक्षात ठेवा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. पुढचा प्रश्न आहे, आयात पर्यायीकरण या धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. आता आयात पर्यायीकरण म्हणजे काय? निर्यात वाढवणं किंवा देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आयातीवरचं अवलंबित्व कमी करणं, विदेशी गुंतवणूक आकर्षित करणं, व्यापार कर कमी करणं. थोडंसं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लगेच उत्तर याचं देता यायला हवं की देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आयातीवरचं जे अवलंबित्व कमी करणं हे महत्वाचं धोरण होतं. हे तुम्हाला इथे लक्षात येणं महत्वाचं. याच्यातून काय होणार आहे? एक तर परकीय चलन वाचणार आहे, आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार आहे आणि देशातले जे उद्योग आहेत ना त्यांना संरक्षण मिळणार आहे. हेच याचं महत्वाचं धोरण होतं. आता या टाईपच्या प्रश्नामध्ये ना घाई करायची नाही. जर घाई केलं तर उत्तर चुकणार आहे. कारण तुम्हाला देताना व्यवहार तोल दिले, बॅलन्स ऑफ पेमेंट. या ठिकाणी तुम्हाला व्यापार तोल म्हटलेलं नाहीये, व्यवहार तोल म्हटलेला आहे. हा पहिला घटक तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि मग त्याचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता की व्यवहार तोल बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये कशाचा समावेश होतो. व्यवहार तोल म्हणजे काय? तर एका विशिष्ट कालावधीमध्ये देशानं जगातल्या इतर देशासोबत जे सर्व आर्थिक व्यवहार केले असतात ना तर त्याची एक पद्धतशीर नोंद केलेली असते. मग याच्यामध्ये जो व्यापार तोल आहे याच्यापेक्षा व्यापक संकल्पना त्यामध्ये येणार आहेत. व्यवहार तोलामध्ये वस्तूंची आयात निर्यात, वस्तू व सेवांची आयात निर्यात म्हणजे चालू खातं त्यामध्ये येणार आहे. परकीय गुंतवणूक असेल किंवा कर्ज असेल यासारखे ज्या भांडवली हस्तांतरणाचा समावेश आहे हा पण घटक त्यामध्ये येणार आहे. म्हणजे व्यवहार तोलामध्ये एक तर चालू खात्याचा समावेश होणार आहे, त्याच्यानंतर भांडवली खात्याचा बी समावेश होणार आहे. ओके, आता तुम्हाला इथं काय म्हटलंय? फक्त वस्तूंची आयात, फक्त सेवांची निर्यात, आयात निर्यात असं नाहीये. ह्या व्यवहार तोलामध्ये वस्तूंची आयात निर्यात हे दोन्ही पण घटक येणार आहे. म्हणजे ते चालू खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जी भांडवलांची देवाणघेवाण म्हटले किंवा भांडवली खातं म्हणतो, परकीय गुंतवणूक आणि कर्ज यासारख्या भांडवली हस्तांतरण याचा सुद्धा समावेश होतो. म्हणून व्यवहार तोलामध्ये वस्तू, सेवा आणि भांडवलांची देवाणघेवाण इथं फक्त 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 हे शब्दप्रयोग वापरले तर हे डेफिनेटली चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? आता डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय हे सध्या चर्चेतला घटक आहे. कारण आता जनगणनेचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे. कारण नवीन जनगणना आता होणार आहे त्यामुळे 2011ची जनगणना चांगल्या पद्धतीनं अभ्यास येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? तर देशाच्या लोकसंख्येमध्ये जे काम करणारी लोकसंख्या आहे त्याला कार्यशील लोकसंख्या असं म्हणतात, काम करणारी. तर त्यांचं प्रमाण जास्त असणं त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं येणार आहे. देशाच्या लोकसंख्येत झालेली वाढ असं ऑप्शन तिथे येणारच नाहीये किंवा ज्येष्ठ नागरिकांचा तर संबंध नाहीये किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे जन्म मृत्यू यांच्यातला फरक असं तर असू शकणार नाही. हे घटक तुम्हाला लक्षात ठेवा. मग दुसरा मुद्दा येतो कार्यशील लोकसंख्या म्हणजे किती वयोगटातली. ते वयोगट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे 15 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे ना तर तो
ओके. आणि 0 to 14 आणि जे वयोगटातले आणि 60 वर्षापेक्षा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना, त्यांच्यापेक्षा हे जे 15 ते 59 यांचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जातं. आणि असं असेल तर अर्थव्यवस्थेच्या विकासाला एक मोठी संधी आहे असं म्हटलं जातं, म्हणून तर त्याला लाभांश असं म्हणतो. तर भारत या स्थितीचा सध्या अनुभव घेत आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड. लक्षात आलं का? पुढचा प्रश्न आहे, सुरेश तेंडुलकर समितीनं दारिद्र्याची निश्चिती करण्यासाठी कोणता निकष वापरला? आता सुरेश तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये दारिद्र्याची निश्चिती करण्यासाठी निकष वापरला. आता पहिला ऑप्शन बघा, फक्त कॅलरी. आता फक्त असा घटक जेव्हा दिला ना, त्या ठिकाणी ते चुकीचं असतं. एमपीएससी मध्ये ना पहिलं, आता सुरुवातीला दारिद्र्य मोजण्यासाठी ना कॅलरीचा वापर केला जात होता. तेंडुलकर समिती म्हणजे 2009 मध्ये दारिद्र्याला त्यांनी व्याप्तीला अधिक व्यापक बनवलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की दारिद्र्य रेषा केवळ अन्नधान्यावरच्या खर्चावर न ठरवता त्याच्यामध्ये शिक्षण घ्या, आरोग्य घ्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूवरचा काय घ्या, दरडोई मासिक उपभोग खर्च घ्या. म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे, दरडोई मासिक उपभोग खर्च. पण कशावरचा, एक तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तेंडुलकर समितीनं दारिद्र्य रेषा ठरवताना कोणत्या घटकांना फोकस केला, तर त्यांनी काय म्हणलं, अन्नधान्याचा खर्च तर तुमचा त्यामध्ये असणार आहे, नो डाऊट, त्याला काही हे नाहीये. पण याच्याशिवाय 2 घटक त्यांनी ऍड केले, एक होता शिक्षण आणि दुसरा होता आरोग्य. आणि याच्याशिवाय जे जीवनावश्यक वस्तूवरचा, इतर जीवनावश्यक वस्तूवरचा कोणता खर्च, तर दरडोई मासिक उपभोग खर्च. म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय असणार आहे, तुमचं अचूक उत्तर असणार आहे. तर हे घटक लक्षात ठेवा, कारण सुरेश तेंडुलकर समितीवर किंवा रंगराजन समिती जी आहे त्यानंतर आलेली, यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण यांच्यावर वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न वेगवेगळ्या टेस्टमध्ये कव्हर करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? त्याला काय म्हणतो, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय? आता दारिद्र्याचे 2 प्रकार असतात. एका प्रकाराला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट पॉवर्टी, ओके. आणि दुसऱ्या प्रकाराला काय म्हटलं जातं, रिलेटिव्ह पॉवर्टी. रिलेटिव्ह पॉवर्टी त्याला मराठीत सापेक्ष बघायचं. रिलेटिव्ह म्हणजे काय, 2 गटाचं रिलेशन मोजलं जातं. म्हणजे देशातलं उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेत कमी उत्पन्न गटातील लोकांची स्थिती कशी आहे ती मोजली जाते, म्हणजे एक मोजमाप केलं जातं, ठीक आहे. आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. या मूलभूत गरजा पूर्ण न करू शकणाऱ्या लोक म्हणजे हे ऍब्सोल्यूट पॉवर्टी मध्ये येतात. आणि हे दारिद्र्य रेषेच्या आधारे मोजलं जातं, म्हणून ऍब्सोल्यूट पॉवर्टी. ऍब्सोल्यूट पॉवर्टीलाच निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणतात, रिलेटिव्ह पॉवर्टीला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. आता घटक लक्षात आला का? निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य किंवा त्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो, यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या ज्या मूलभूत मानवी गरजा आहेत त्या पूर्ण करू न शकणाऱ्या लोकांचा समावेश होतो. आणि सापेक्ष दारिद्र्य किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, यामध्ये समाजातील किंवा देशातील असू द्या, उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेमध्ये जे कमी उत्पन्न गटाचे लोक आहेत त्यांच्या स्थितीचं मोजमाप केलं जातं. मग याच्यामध्ये लॉरेन्झ वक्र, गिनी गुणांक हे सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी वापरलं जातं. आता दिलेल्या प्रश्नामध्ये काय विचारले, सापेक्ष विचारले, म्हणजे समाजातील विविध उत्पन्न गटातील विषमतेचं मोजमाप करणं, हेच तुमचं येणार आहे. आणि इथं जे मूलभूत गरजा पूर्ण करू न शकणाऱ्याची स्थिती म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, हे म्हणजे तुमचं ऍब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये ते येणार आहे. हा घटक लक्षात आला का? यामुळे तुम्ही उत्तर ते देऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार म्हणजे थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन भारत सध्या कोणत्या टप्प्यात आहे? आता लोकसंख्या संक्रमणाचा टप्पा म्हणजे भारत कितव्या टप्प्यामध्ये आहे? 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे. जन्मदर घटताय, मृत्यूदर पण घटताय, हे या टप्प्याचं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे यामध्ये जन्मदर काय होतो, कमी व्हायला लागतो. मग कशामुळे कमी होतो, तर एक तर कुटुंब नियोजन, शिक्षण आणि शहरीकरण. जन्मदर कमी का होतो, तर एक तर कुटुंब नियोजन, सध्या म्हणजे अलीकडची पिढी जी आहे कुटुंब नियोजन, दुसरं म्हणजे तुमचा घटक यामध्ये येणार आहे शिक्षणाचा मुद्दा, आणि शहरीकरण हा पण त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो, कारण आरोग्य सुविधा ज्या आहेत ना, आरोग्य सुविधा याच्यामध्ये झालेली चांगल्या पद्धतीची वाढ हा आपण म्हणू शकतो. यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू कमी व्हायला लागतो. तर भारत कोणत्या टप्प्यामध्ये आहे असं जर म्हटलं तर सध्या भारत 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे.
डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. ही या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन